नमस्कार. माझं नाव केतन दत्तात्रय रामकृष्ण नेरुरकर. कैलासवासी द रा नेरुरकर यांचा मी धाकटा पुत्र. माझे वडील दत्तात्रय रामकृष्ण नेरुरकर यांनी साने गुरुजी सेवा मंडळ डोंबिवलीमध्ये स्थापित केली. या मंडळाखाली आपण रावी नेरुरकर व पांडुरंग विद्यालय असे डिव्हिजन चालवतो. गेल्या वर्षी बाबा गेल्यानंतर फेब्रुवारीमध्ये आम्ही असं ठरवलं होतं की त्यांच्या नावाने एक त्यांना समर्पित असे एक पुस्तक, त्यांच्या विचारांचे एक पुस्तक लिहावे, प्रत्येकाचे अनुभव त्याच्यातून मांडून लोकांसमोर त्यांचे कार्य पुढे आणावे असा विचार होता. पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही काही कार्यक्रम सुद्धा शाळेमध्ये आयोजित केले होते. उदाहरणार्थ गायन स्पर्धा, किल्ले स्पर्धा असे काही अजून उपक्रम सुद्धा आम्ही राबवले होते. त्याची सांगता या कालच 20 जून रोजी करण्यात आली. त्यांच्या नावाने एक पुस्तक समर्पण या नावाने एक स्मृती ग्रंथ आम्ही इथे काल त्याचं अनावरण झालं. ह्या पुस्तकाच्या अनावरणासाठी काही प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित होते. उदाहरणार्थ अखिल भारतीय राष्ट्रसेवा दल याचे 1997 ते 2002 मध्ये अध्यक्ष असलेले श्री प्रकाश कांबळे इथे उपस्थित होते. त्यानंतर डोंबिवलीत प्रख्यात कपल असे भुसकुटे सर आणि मॅडम सुद्धा उपस्थित होते. तसेच साने गुरुजी सेवा मंडळाचे अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष श्री समीर पाटील सुद्धा इथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक त्यांच्या चाहत्यांच्या, वडिलांच्या, माझ्या चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम काल पार पडला. माझे वडील दत्तात्रय रामकृष्ण नेरुरकर यांनी 70च्या दशकात 1973-74च्या साली पांडुरंग विद्यालयाची स्थापना केली आणि हळूहळू हे वटवृक्ष मोठं होऊन आज आपण इथे जवळजवळ 1700 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात या संकुलात. यांनी बँक ऑफ इंडियाची नोकरी धरून हे कार्य पुढे राबवले. त्यांना अनेकांची साथ लाभली आणि त्यामुळेच ते हे मोठं कार्य संपन्न करू शकले. त्यांचे विचार यापुढे सुद्धा त्यांचे विचार हे आम्ही कायम राबवू अशी मला खात्री आहे. नेरुरकरांनी शिक्षण संस्थेचा व्याप सांभाळून साने गुरुजी कथामाला, राष्ट्रसेवा दल या संघटनेची सुरुवात डोंबिवलीत केली. बॅरिस्टर नाथपै संस्थेची स्थापना केली. आवड वाचनालय सुद्धा सुरू केले. युसुफ मेहरली सेंटर तारा पनवेल, अनंत आश्रम ठाणे या संस्थेशी सुद्धा संबंधित होते. ग्राहक संरक्षण मंच, धडपड व्यासपीठ, अस्वस्थ मित्रमंडळ, एसटी बचाव आंदोलन या अशा अनेक संस्था संघटनांमध्ये सक्रिय होते. कार्यकर्ते असलेले नेरुरकर कुठल्याही व्यासपीठावर कधी बसले नाहीत, पण दिशा देण्याचे काम मात्र त्यांनी कायम ते करीत राहिले. बाबांबद्दल अजून एक मला कौतुकाने जे सांगावं असं वाटतं की त्यांना कविता लिहिण्याची फार आवड होती. कविता आणि गायन हे त्यांचं फार जवळचं नातं. त्यांनी कोविडच्या काळात घरात रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी लिहावे म्हणून त्यांनी कविताचा एक संग्रह केला. सण कविता असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि त्याच्यात साऱ्या आपले जे सण आहेत त्याच्याबद्दल छोट्या छोट्या त्यांच्या वाक्यात त्यांनी कविता रचलेली आहे. सध्या साने गुरुजी सेवा मंडळ याच्यावर श्री ॲडव्होकेट समीर पाटील हे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर कल्पना रामदास या ट्रस्टी आहेत. मोहिदेकर मॅडम ह्या सुद्धा आहेत. तसेच इतरांचं सुद्धा मार्गदर्शन, जसं वंदना नेरुरकर ह्या कार्यकारी मुख्य अधिकारी आहेत. मी केतन नेरुरकर खजिनदार आहे, कार्यकर सेक्रेटरी म्हणून आहेत. आणि आम्ही सर्व मिळून बाबांचे विचार, शिक्षणाबद्दलची त्यांचं प्रेम हे असंच पुढे चालू ठेवण्याचा आमचा पूर्ण प्रयास असेल. माझ्या वडिलांनी म्हणजे कैलासवासी दत्तात्रय रामकृष्ण नेरुरकर यांनी हे जे रोपटं लावलेलं आहे शैक्षणिक, ते आम्ही पुढे हा वारसा आम्ही पुढे कायम चालवत राहू याची मला खात्री आहे. सध्या आपण पाहतो की मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, परंतु आम्हाला गर्व वाटतो की आम्ही मराठी शाळा चालवत आहोत आणि ह्याच्या पुढे सुद्धा यशस्वीरित्या आम्ही ही पुढे नेऊ. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम झटत राहू. हीच बाबांसाठी योग्य श्रद्धांजली ठरेल.
नमस्कार.